प्रत्येक गरीबाला वर्षाकाठी 72,000 रुपये देण्याचा वायदा केल्यानंतर काँग्रेस आज पुन्हा आपल्या नव्या आश्वासनांचा पिटारा उघडणार आहे. नवी दिल्लीत आज दुपारी 12 वाजता काँग्रेस आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची खासगी कंपनी असलेल्या या पक्षाला जम्मू काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवाय असं नमूद करताना काँग्रेसच्या मित्रपक्षांची ही मागणी तुम्हाला मान्य आहे का असा सवालच मोदींनी तेलंगणामधून जनसमुदायाला केलेला आहे. बिहार लष्कर हे मोदी यांची सेना आहे असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री गाझियाबाद इथे जाहीर प्रचार सभेत केलं. लष्कराला मोदी सेना म्हटल्याबाबत निवडणूक आयोगानं अहवाल मागवला असून या प्रकरणी भाजपा चांगलीच अडचणीत आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मैं भी चौकीदार या मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली. आपण चौकीदार नसून जन्मताच शिवसैनिक आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. यावेळेस उद्धव यांनी आपण काँग्रेस मुक्त भारताच्या बाजूने नसल्याचंही म्हटलं. काँग्रेसला लकवा मारला आहे. मोदी हे रॉबर्ट वाड्राला गजाआड करण्यामागे लागलेत. त्यामुळे सोनिया गांधी यांना त्यांच्या जावयाची चिंता अधिक आहे. त्या तुमच्या जागी आधी जावयाला वाचवतील असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये केलं. अजित पवार यांच्यासह सर्व घोटाळेबाजांची चौकशी सुरू आहे. योग्य वेळेस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याला भाजप दजावणार नाही असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. तसंच माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या 3 प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोट देखील पाटील यांनी केला. नगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे हे कोट्याधीश असले तरी त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर एकही गाडी नाहीये. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 9,04,84,557 रुपये इतकी आहे आणि स्थावर मालमत्ता 7,81,80,016 रुपये इतकी आहे. नियंत्रण रेषेवर सातत्यानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं तुफान गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तर 9 नागरिक या गोळीत झाले. अलीकडे काश्मीरमधल्या बनिहालमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. बनिहालमध्ये पुलवामासारखा हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती अटक केलेल्या जैशच्या दहशतवाद्यानं दिली. सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराचं युद्ध रंगलेलं असतानाच फेसबुकनं काँग्रेसला जोरदार झटका दिला. फेसबुकनं काँग्रेस संबंधित 687 फेसबुक अकाउंट्स जे आहेत ते आता डिलीट केलेले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची मात्र डोकेदुखी वाढली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत आली तर महापौरांची निवड थेट मतदानानं करणार असल्याची मोठी घोषणा राहुल गांधींनी पुन्हा एकदा केली. तेलंगणाच्या नालगंदा इथे आयोजित रॅलीमध्ये राहुल गांधी बोलत होते. सामनाच्या अग्रलेखातून ईव्हीएमवर संशय घेतल्यामुळे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली. 3 एप्रिलपर्यंत नोटीसला उत्तर देण्याचे आदेशही आयोगानं दिले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखीन एका प्रॉपर्टीचा सोमवारी लिलाव करण्यात आला. हसीना पारकरचं वास्तव्य याच घरात होतं. या घराची विक्री 1,80,00,000 रुपयांना झाली आहे. हे घर कोणी विकत घेतलं हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये. अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांना उमेदवारी अर्ज दाखल करताना गहिवरून आलं होतं. अर्ज दाखल करत असताना आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते. मात्र माझ्यासोबत असलेले समर्थक हेच माझे आईवडील आहेत असं भावनिक वक्तव्य सुजय विखेंनी यावेळेस केलं. सुजयबद्दल बोलताना मी जरी त्याच्यासोबत नसलो तरी युतीचे सगळे नेते त्याच्यासोबत आहेत असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. तसंच तो चुकीचा निर्णय घेईल असं मला वाटत नाही असं मत देखील विखे पाटलांनी व्यक्त केलं. दापोलीतल्या विनियार्ड या चर्चचे फादर सिल्वे यांना पार्थ पवार भेटल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला. फादर सिल्वेंवर जादूटोणा करण्याचे आरोप असून फादर सिल्वेंच्या भेटीवर पार्थ पवार ट्रोल झालेत. दरम्यान पार्थ कधीही वावगं वागणार नाहीत असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेतून धनुष्यबाण गायब झाल्याचं पाहायला मिळालं. प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो होते. मात्र फोटोंच्या फ्लेक्सेसवर चक्क कमळाचं चिन्ह होतं. फ्लेक्सवरून धनुष्यबाण गायब झाल्याचं दिसून आलं. वर्धा इथे झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेलाही उन्हाचा फटका बसलाय. उन्हामुळे सभेच्या शेवटच्या टप्प्यात लोकांनी सावलीचा सहारा शोधलेला आहे. शिवाय पाणी पिण्यासाठी लोक सभेचं मैदान सोडून बाहेर पडताना पाहायला मिळाले. ज्यांचं बोट धरून राजकारणात आलो त्याच गुरुवर टीका करायची हे चुकीचं असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. पवार कुटुंबियांना मोदींनी टार्गेट करणं हे दुर्दैव आहे असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून पवार कुटुंबाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठांच्या अवस्थेकडे पाहण्याचा सल्ला धनंजय मुंडे यांनी मोदींना दिला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस प्रमोद महाजन क्रीडा संकुलात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. चंद्रकांत पाटील हे 2 नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री असल्याचे गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेले आहेत. तसंच चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करावी, कोणाकडून किती पैसे घेतले ते मी सिद्ध करेन, असं आवाहन देखील राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना केलं आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. भाजपच्या संसदीय समितीनं निर्णय घेतल्याची माहिती मिळत असून शिवसेनेनं विरोध केल्यामुळे भाजपनं उमेदवार बदलला अशी चर्चा सुरू आहे. कोकणातील पारंपरिक मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मच्छीमारांनी हा निर्णय घेतला असून यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. नाशिकमध्ये मनसेनं आघाडीला उघड पाठिंबा दिला असून मनसेचे पदाधिकारी समीर भुजबळ यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झाले होते. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या प्रचार सभेमध्ये सहभाग घेतला. मंजूर झालेल्या विहिरींच्या अनुदानासाठी धुळ्यातील सिंदखेडच्या मालपूर इथे शेतकरी दाम्पत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रकाश झनकर आणि त्यांच्या पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचललं असून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढचा अनर्थ टळलाय. माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपनं 20 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. उमेदवार म्हणून मी भाजपला नको होतो, कारण मला उमेदवारी मिळणं हे भाजपसाठी धोक्याची घंटा होती, असं देखील ते जाहीर सभेत म्हणाले. नागपूरमध्ये स्मार्ट सिटीच्या नावावर भाजप लोकांचं घर तोडण्याचं काम करत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं मात्र आजवर कोणाचंच घर तोडलेलं नाही. त्यामुळे नागपूरच्या लोकांनी सावध होण्याची गरज आहे, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. ते पूर्व नागपुरात काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेत बोलत होते. मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद मिटवण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा शिष्टाई केलेली आहे. तिघांमधील बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्यामुळे बैठकीचा तपशील गुप्त राहिलाय. सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेचा सहाय्यक अभियंता FF काकुळते याला अटक करण्यात आलेली आहे. आझाद मैदान पोलिसांनी पूल कोसळल्यानंतर अनेक लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. त्याअंतर्गत आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केली. अंधेरीतल्या वुडलँड क्रश बिल्डिंगमध्ये शिरलेल्या बिबट्याला 4.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. बिबट्या बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर रहिवाशांची घाबरगुंडी उडाली होती. 1 एप्रिलपासून राज्यातील महत्वाच्या 3 मार्गांवरील टोल दरामध्ये वाढ झाली असून पुणे सातारा, पुणे नाशिक आणि पुणे सोलापूर या मार्गावरील टोल दरात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सुविधा न देताही दरवाढ करणं अयोग्य असल्याचे आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक बेलणकर यांनी केले. उस्मानाबादमध्ये दिवसा तापमानाचा पारा 41 अंशावर जाऊन पोहोचला असून जिल्ह्यात हवामान ढगाळ असल्याचं पाहायला मिळालं. रात्री पारा जरासा खाली उतरलेला असला तरी हवेतला उकाडा कायम राहिल्यामुळे लोकांची तगमग सुरू होती. लातूरच्या उदगीरमध्ये 4 पोलिसांनी मिळून एका व्यापाऱ्याला 1.5 लाख रुपयांना लुटलाय. सचिन चन्नावार असं या व्यापाऱ्याचं नाव असून ते दागिने विक्रीची रक्कम घेऊन जात असताना 4 पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि 1.5 लाखांची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी पोलिसांना आता निलंबित करण्यात आलंय. विरार मांडवीमधील तिल्हेर गावातील जंगलात गुन्हे शाखेनं छापा मारत 2 गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यावेळेस पोलिसांनी 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी जानू गहळ याला देखील ताब्यात घेण्यात आलाय. जालन्यातील बदनापूरच्या राजेवाडी इथे जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग लागलेली आहे. ट्रॅक्टरला विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे ही आग लागली असून चालकानं वेळीच ट्रॅक्टरमधून बाहेर उडी घेतल्यामुळे सुदैवानं त्याचा जीव वाचलाय. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पू क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालाय. राजस्थान सरकारच्या औषध विभागाने केलेल्या चाचणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. त्यात काही हानिकारक तत्व असल्याचं आढळलेलं आहे आणि असा अहवाल आता पुढे करण्यात आलाय. आयपीएलच्या 12व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्सला आणखीन एक झटका बसला. आधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी झाल्यामुळे संघातून बाहेर पडलाय, तर इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड विली खासगी कारणांमुळे संघातून बाहेर पडला. मोहालीत पंजाब किंग्स 11 आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. यात पंजाबनं 14 धावांनी बाजी मारली आहे, तर अष्टपैलू सॅम करने हॅट्रिकची नोंद केली. त्यानं हर्षल पटेल, रबाडा संदीप, लामिच्छाने याला सलग 3 चेंडूमध्ये बाद केलं.
हिमेश रेशमिया पुन्हा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. हिमेशचा आगामी चित्रपट मैं जहां रहूं चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलेला आहे. हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. कलाकारांना सध्या वेध लागलेले आहेत वेब सिरीजचे. अभिनेत्री ईशा कोप्पीकर लवकरच पिक्सर नावाच्या वेब सिरीजमध्ये काम करणार आहे. ती मराठी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.